आता हे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल हे गेले अनेक वर्ष जे आहे इकडे कधी त्या स्विमिंग पूलचा प्रॉब्लेम होत होता, लोकांना जे आहे हे सगळे स्पोर्ट्स जे आहे ते इथे मिळत नव्हते. तर पहिल्यांदा या कल्याण डोंबिवलीमध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम म्हणून संकल्पना आपण राबवतोय. ही पहिल्यांदा या कल्याण डोंबिवलीमध्ये होईल की जिथे प्रत्येक स्पोर्ट्ससाठी जो आहे एक लेवल असणार आहे. म्हणजे कुठलेही कॉम्पिटिशन आपल्याला जर घ्यायचे असतील तर या सावळाराम क्रीडा संकुलमध्ये आपण राज्यातले, देशातले आणि आंतरराष्ट्रीय जे काय कॉम्पिटिशन आहे ते इकडे घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगळी फॅसिलिटी जी आहे ती आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. हा ग्राउंड फ्लोअरवरती वेगवेगळ्या म्हणजे स्विमिंग पूल, हा जो स्विमिंग पूल आहे आपण आता जिथे उभा आहोत, जिथे बंदिस्त सभागृह आहे तिथे पहिलं जे आहे हे स्विमिंग पूल बांधणार आहोत आपण आणि नंतरच हे स्विमिंग पूल जे आहे हे बंद करणार, जेणेकरून लोकांना कुठलाही त्रास जो आहे तो इथे येणार नाही. सगळा पहिलं जे आहे स्विमिंग पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो बनून जो आहे तो तयार होईल. पार्किंगची व्यवस्था जी आहे 360 गाड्या ज्या आहेत या इकडे पार्किंग होऊ शकतात, एवढी मोठी पार्किंग फॅसिलिटी जी आहे ती आपण इथे करतोय. वेगवेगळे फिजिओथेरपी रूम असेल, डॉक्टर केबिन, कन्सल्टेशन रूम, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इकडे करतोय. हे आपण पाहिलं की पहिल्या मजल्यावरती शूटिंग रेंज आहे, स्नूकर एरिया, टेबल टेनिस, इंडोर गेम्स, स्क्वॉश, पहिल्या माळ्यावरती स्क्वॉश लॉबी, स्क्वॉश कोर्ट, वेगवेगळ्या मार्शल आर्ट्स. त्यानंतर बघा एका दुसऱ्या माळ्यावरती 1 2 3 4 5 6 7 8 बॅडमिंटन कोर्ट जे आहेत ते एकाच लेवलवरती असणार आहेत. परत त्याचबरोबर मिनी फुटबॉल असेल त्याचे 2 ग्राउंड जे आहेत ते आपण दुसऱ्या माळ्यावरती, कधी विचार केला की फुटबॉल दुसऱ्या माळ्यावरती खेळणार, आता फुटबॉल दुसऱ्या माळ्यावरती पण आपण खेळणार. त्याचबरोबर बाजूला जी इमारत दिसते त्याच्यामध्ये ते डॉर्मेटरीज जे आहे हे इकडे करतोय. परत मला कोणीतरी मध्ये भेटलं होतं, ते मला फेन्सिंग मध्ये जे आहेत ती मुलं जी आहेत ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार्टिसिपेट करतात, त्यांच्यासाठी देखील जागा पाहिजे, तर फेन्सिंगसाठी देखील आपण करतोय. जिम्नॅस्टिक्स आहे, खो खो आहेत, या सगळ्या गोष्टी सगळं असणारं म्हणजे स्पोर्ट्स स्टेडियम. जिथे कॉम्पिटिशन होणार तिथे बाबा आजूबाजूला बसण्याची व्यवस्था देखील जी आहे ते आपण करतोय. ही फेन्सिंग, टेरेसवरती जे आहे लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट, जसे मल्टीपर्पज वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लेवलवरती, म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्सला एक डेडिकेटेड एरिया आपण दिलेला आहे. आणि त्या डेडिकेटेड एरियामध्ये जेव्हा कुठली मुलं जी आहे बाहेरून येतील त्यांना राहण्यासाठी जे आहे डॉर्मेटरीची व्यवस्था देखील, त्यांना कोचसाठी राहण्यासाठी व्यवस्था देखील आपण याच क्रीडा संकुलमध्ये करतोय. पहिल्यांदा असं क्रीडा संकुल जे आहे या डोंबिवलीमध्ये होत आहे.